श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामींचे अनुभव जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात येतात ना, तेव्हा तो भक्त खूप भाग्यवंत असतो. आणि असे स्वामींचे भाग्यवंत भक्त आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर करत असतात भक्तांच्या स्वभाषेमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि जो अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. अशा ताईंनी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या जिल्हा देवराजा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया. ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हॅलो. बोला ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कशा आहेत ताई? मस्त आहे ताई. तुम्ही कशा आहात? आम्ही मस्त आहे. काय स्वामीची कृपा आहे ना ताई? हो ना. अनुभव शेअर करायचा आहे ताई तुम्हाला? हो. नाव सांगायचंय का? नाव नाही सांगायचं ताई. बरं. जिल्हा तालुका? जिल्हा देवराजा. ओळखलं नाही का मला? हो हो, ओळखलं. आवाज आहे ओळखी. हो. बोला ना. काय अहो ताई, मी मागच्या 2 महिने झाले समजा पेरणीच्या आधी अक्कलकोटला गेले ताई. अक्कलकोटला जायचं पण किती दिवसाची म्हणल्या स्वामीला जा नाही आम्हाला अक्कलकोटलं पण मिस्टर म्हणता काय नाही जाऊ जाऊ असं करून करून मग जायचं म्हणजे सेवा करा. 3 वर्ष झाले मला सांगलं. 4 वर्ष झाले सेवा करायला लागायला. मग म्हणले स्वामी अक्कलकोट पाहतं. मग तुमचं अक्कलकोट पाहतं. मग एक दिवस आमची इथली गाडी निघली द्यायची. तर मी म्हणलं ते म्हणे आम्हाला अक्कलकोटला असं. मी म्हणलं येऊ दे ना. तर म्हणे बरं सांगेन तुम्हाला असं म्हणली. मग मिस्टरला म्हणलं मला जायचं म्हणलं अक्कलकोटला. म्हणे का नाही जायचं अक्कलकोटला? म्हणलं मी जाणार आहे. मग जायचं का नाही जायचं म्हणे कशाला जायचं? मग देवा पुढे गेले. म्हणलं देवा जाऊ द्या म्हणलं. तुम्ही तुमच्या मनात नसेल तर मी कशी जाऊ म्हणलं. जाऊ द्या म्हणलं. मी तुमच्या मनात असन तुम्हाला जर तुमची इच्छा असेल म्हणून याची तुम्ही न्या म्हणलं. इकडे मिस्टर संघ भांडणं करायचे. मग अक्कलकोटला यायचं. मग काय फायदा आहे म्हणलं. देवाला येऊन सांगा तुम्ही. हा तुम्ही मला तुम्ही बुद्ध्या द्या म्हणलं की अक्कलकोटला जायची ते ना म्हणून द्या की तू जायचं माणूस आनंदाने जातं आनंदाने मग हे करतं म्हणलं. आणि मग एक दिवस म्हणलं का जाऊ मी अक्कलकोटला. म्हणजे जातच का तुला म्हणलं काय आता हाय यायची इच्छा. मी म्हणलं जाऊ द्या मला. मग पुढं कोण करायचं आहे असं आहे ना. आताच होतं सध्या पुढं होत नाही असं म्हणलं. मी म्हणलं जाऊ द्या मला अक्कलकोटला. मग जा. मग मी काय म्हणलं गेले मग त्या ताईकडे. मी तसं ते गाडी नेणार होते ना त्याच्याकडे गेले ताई. म्हणलं मला येऊ द्या म्हणला मीरा म्हणलं यायचं म्हणलं तुमच्या संग. या म्हणत्या. पण या म्हणले. मग मी घरी गेले. मग घरी जाऊन म्हणलं बाई आता काही गोळे बांधायचे म्हणलं तिथं न्यायला वाटायला. मग स्वामी म्हणलं स्वामी आता तुम्हीच मला हे द्या म्हणलं. कोणी मला आता कोणी मदतीला नाही माझ्या काय नाही. पण तुम्ही आता मी गोळे बांधते तुम्ही मला गोळे बांधू लागा म्हणलं. आणि मला गोळे न्यायची इच्छा आहे म्हणलं. तिथं मला वाटायला गोळे न्यायचे म्हणलं डाळीचे. डाळ दळून घेतली. रव्याचे गोळे काही म्हणलं रव्याचे गोळे काही संघ नाही काही घरीच नाही माणसायला. काही खाल नाही संघ आपल्याला. डाळीची तिथं वाटायची म्हणलं मला. डाळ दळून घेतली. मग गोळे बांधले. पुऱ्या ताळ्या. मग एक बाई आली मदतीला मला.
अरे म्हणलं मामी इकडे यावं मला कनी हं, हे करू लागा म्हणलं, लाडू बांधू लागा. हं, मग ती बाई आली तिनं मग त्या पुऱ्या चुरल्या, काही हे केलं काही हातानं. हं, आणि मग मी गोळे बांधले. हं, गोळे बांधले मग दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठले. हं, लगे 4 वाजता उठून पोळ्या केल्या. हं, समजा आवरलं, बंद्याचा स्वयंपाक केला. हं. आणि मग यायला बैल घेऊन जा, गाय घेऊन जा असं विकायला. अरे वा. आणि ते मग विचारलं हं, हं, मग गाय घेऊन जायचं बैल आणायची तिथून. हं, स्वामी सांगून दिलं, पण माझे मिस्टर कसे असे जसं हे वरली मटका लावतात ना, हं, हं, मग ती पैशाची फिकीर. हं, मी म्हणलं स्वामी आता तुम्ही जा, हं, ती गाय तेवढ्यात इतकी ती विका आणि बैल तुम्ही चांगली बैल घेऊन या म्हणलं. हं, मी आता चालले म्हणलं, तुमच्यावर सोडून दिला ते माणूस काही करो पैशाचं, मला काही गरज नाही म्हणलं, तुम्हीच काय पैशाचं काय करायचं. हं, हं, मग पाठच जायचं त्याला, पाठच जायचं म्हणे ती बाई. हं, हं. पण मग पाठच जायचं. मग उजू कशी म्हणती, हा मग मी सारा स्वयंपाक केला, गोळी बांधले संध्याकाळी. आणि उजूक सकाळी मग 8 वाजता त्या बाईकडे गेले मी लगे. लाडू. मीरा जायचं ना मग. हा लाडू बांधले. हं, आणि मग त्या मीरा म्हणलं जायचं मीरा. तर ती बाई कशी म्हणती, नाही नाही आज नाही जायचं बाई, आणि आम्हाला नाही जायचं आज. मग आपलं मन नाराज झालं. हं, हं, मग म्हणती, मी आणलं काय व मी लाडू बांधले, मी 4 वाजल्यापासून इथून स्वयंपाक केला म्हणलं. मग आपलं मन नाराज झालं म्हणलं आता. हं, मग ती बाई म्हणते, जसं तिच्या तिला सून करायची त्या सुनाला न्यायचं होतं. मग ती नाही म्हणली, म्हणजे सुट्टी नाही. रविवार होता तिचा, सुट्टी किती होती सारं होतं, पण त्या तिचा ती दुसरी भानगड होती. हं, म्हणून ते मला नाही बांधाय. हं, म्हणजे तिच्या नवऱ्यानं एक आमच्या गावात समजा ते बाईचं ते नवऱ्याचं लफडे. हं, मग लफडे तर मग जसं ती आपल्याजवळ बसती कधी मध्ये, आणि मी काही बसत नाही सहसा. हं, पण मग एखाद्या बाजून बसलं तर मग ती म्हणे नको म्हणे, ही बाई नको म्हणे आपल्या सांग कहून मी. हं, ती बाई तिथं काही सांगन त्या बाईला. मी आणलं मग आता मला काहीच नाही म्हटलं म्हणे, मी बाई नाही. आणि आपण काहीच कधी कोणाची चुगली करत नाही, काहीच करत नाही. हं, पण त्याच्या मनात झालं जसं की आता मग ती पोरगी संग घ्यायची. मग इथं काही हे झालं बोलणे चालणे, ती बाई सांगन तिकडं. हं, ती पोरं म्हणता घेऊ नको म्हणते बाईला. हं, पण मग तिनं काय केलं, मग नवऱ्याला म्हणा घ्या नवं त्या बाईला, हं, घ्या नवं याव द्या नवं त्या बाईला. आता बाईला गोळे बांधले त्या, हं, लाडू बांधले, आणि घेऊ द्यावं त्या बाईला आशा लागली. हं, येऊ द्या अशी म्हणताय. हं, आणि मग मी आणलं स्वामी आता काय करू म्हणलं, मी आता जाऊ द्या आता तुम्ही मला, तुमचं मनच नाही म्हणलं मी यायचं, मला जाऊ द्या आता. हं, मग मी नाराज झाले. मग घरी आले, मग दुसरीकडे बाहेरच गेले असे. हं, तर तिथल्यातच मला डबल फोन आला त्या बाईचा. हं, म्हणे चला व जायचं व, पण कोणाला म्हणू नका. मी आणलं बाई मी कोणालाच म्हणत नाही म्हणलं काही. आणि चला जाऊ द्या म्हणलं, मी आले डोकं खाल्लं म्हणजे यायचं. मग चला व आवरा जाऊ. पण मग हा तुम्ही पाहता येईल. मग मी घरीच मग ते काहीतरी बैल आणायचे, बैल पाहायची तयारी लई आपली. मग बैल ते ना बैल बी आणले ताई, स्वामी सांगून दिलं बैल आणले चांगले बैल येऊ द्या म्हणलं. आता ती व्यापारी कसे करते, हं, बैल जर आणले तर मग काय मार्काच बैल निघला, मग त्याला द्यायचे पैसे वर वाढवून. उजूक मग चांगला आणता बदलून हे असं चांगला गाणं म्हणजे बाठी आणि काय नो असं सुरू राहतं. हं, हं. पण मी म्हणलं स्वामी तुम्ही बैल ती पहा म्हणलं कशा म्हणजे माणूस आपला हे म्हणलं साधा सिंपल बैल तुम्हीच आणा म्हणलं. हं. आता एक बैल आणले इतके नादर बैल, काय सांगा तुम्हाला, उलचीच अडचण निघायला. काय निघायला लागले? बैल हां, बैल आणले ना, बैल बी गाय इकली, बैल आणले त्या शनिवारी. हां, हां, आणि पैसे बी ते गाय बी ओळखीच्या माणसात गेली, ते म्हणे पैसे मी घरी आणून देतो. हां, मग बैल आणले, मग बैल पाहिले मी. आणि मग 3:30 वाजता इथून निघलो आणि काय. बरोबर. पण मग इथून सुरेश स्वामी मग आपला परसात शिकार सांगता तुम्ही, मग आपला परसात शिकार सांगता तुम्ही. आता मी लाडू बांधले, मग आपला परसात शिकार सांगता तुम्ही. गेलो मग आम्ही समाधीच्या तिथे गेलो ताई, समाधी घेतली तिथं. हं, आधी इथं भगवानगडावर गेलो, भगवानगडावरून मग तुळजापूरच्या देवीला गेलो. हं, तिथं बारीक लागून दर्शन घेतलं. हं, आणि मग अक्कलकोटला गेलो. हं, अक्कलकोटला जाताना मग तिथं दर्शन घेतले, जेवण केले, आणि मग अक्कलकोटला गेलो. हं, मग अक्कलकोटला गेलो, तिथं मग समाधीच्या ठिकाणी गेलो. मग तिथं असं विचारलं मंदिर कोणतं आहे. ते म्हणे ही समाधी म्हणजे पुढं बाजू तिकडं मंदिर म्हणते बघा. हं, मग मी डबा काढा, एक बाई आली का हं. म्हणे मला लाडू द्या, प्रसाद नाही वाटला काय नाही. मनानेच मग हा मनानेच बोलली ती. हा मनानच बोलली, मला लाडू द्या मी. हं, म्हणलं आता जाऊ दे, देव बी असेल तर काय सांगा. हो ना. तिघी आल्या ताई तिथं, काय झालं? तिघी जणी आल्या, तिघी. अरे वा. हा तिघीला प्रसाद दिले, मग ते तिघीला लाडू दिले. आणि मी म्हणलं ताई तुम्हाला अजून या देवाला प्रसाद नाही वाटला म्हणलं, पण तुम्हाला दिले म्हणलं.
पण त्यांना आणि मग कसं गेले माहिती? ते. हा, त्यांना कसं माहिती तुमच्याजवळ आहेत म्हणून? डब्बा होता मग त्याजवळ. हां हां हां. हा, डब्बा होता. तर मग आता मी म्हणलं येईल कसं समजलं, पण मग आता ते डब्याचे अवघड म्हणा का कशाचे म्हणा का दिवस आले म्हणा देवा डोळ्यात. हो ना. हा, मग गेले मग तिथे एक प्रसाद दिला एका. मग आज तिथं समाधी मंदिरात गेलो, तिथं एक प्रसाद दिला. मग खाली आलो ताई. हं. ते तिथं प्रसाद वाटतात ना, ते म्हणे आपल्या जवळ ठेवा म्हणे इथं. हं. पण मग आपल्या जवळ ठेवा म्हटलं चालीस म्हणा, किलबिल चालीस बरं आपला प्रसाद स्वीकार टाकणी स्वामी तुम्ही आपला प्रसाद स्वीकार टाकणी. आणि मग तिथं ती म्हणे आपल्या जवळ ठेवा. पण मग ते म्हणला मल द्या, ते म्हणला मल द्या, ते म्हणला मल द्या, ते म्हणला मल द्या. मग ते वाटली ताई मी. हं, हं. वाटली म्हणलं काय ना तिकडे मंदिरात वाटायची, पण मग तिथं एक श्वान आला ताई. हं. तिथंच म्हणजे तिथंच म्हणजे ते श्वान ते एक लाडू त्या श्वानला खाऊ घातला ताई. तिथंच लगे ते आपण ते मासं वाटत नाही तिथं परत दोघं एक बाईने एक माणूस बसतोय हं, हं. तिथंच मग ते खालीच लगे श्वान आला. मग ते श्वानला एक प्रसाद हं. खाऊ घात. म्हणलं बाई काय सांगावं म्हणलं देव असं तर मग हो हो बरोबर आहे. म्हणलं तिकडं मंदिरात वाटायची. मग मंदिरात गेले, तिकडं मंदिरात वाटले ताई तिकडं मी हां हां. अरे वा. त्या मंदिरात. हो, आणि मग मंदिरात वाटले. मग तिथं प्रसाद घेतला हे केलं. आणि मग ते म्हणे आता चला घराला. हं. पण असं सुरूच म्हटलं की बाई आता मी गेले, पण मला काही महाराजांनी भेट दिली नाही. मला काही महाराजांनी भेट दिली नाही. पण मग असं ते 3 जण आले, श्वान आले. मला तुझी वाटण चालली एक मळकं का म्हातारा आलं बा. वाटण जाता जाता ते म्हणे मला एक लाडू द्या. अरे वा. द्यायला द्याला एक हां मंदिरात जाताना. हां हां. मग आता ते देव असं समजा देवच काहीतरी हो हो तेच तर, आपल्याला. दुसरं कोण? हा, देवच ते. द्या म्हणे मला. मग द्यायला लाडू द्यायला थांब. मग बाकीचे वाटून गेले तर. हं. आणि एक मूर्ती आणली मी तिथून मस्त छान. आणि मग आपल्या पोरी म्हणलं बाई तू मूर्त घ्यायची का? हं. ती म्हणे हा मला न्यायची म्हणे मूर्त. आणि मग तुम्हाला नव्हती बोलली, तुमची नात नव्हती का? मी ताई तुम्हाला फोन लावला होता. मग नात बोलली, तुम्हाला बोलली नाही तुम्हाला ती. हो तिनं हो. काय केलं, तिनं काय शाळा केली पहा. हां. मग ती माय आणि तुला अनुभव मला ऐकायचा म्हणे. मग 3 दिवसानं आला बा तो अनुभव आपला मीच लावला. हां. तिनं आपला आवाज बरोबर ओळखला ताई लगे. हं, हं. मग ती माय तुपलाचा अनुभव आहे न्यू. मी म्हणलं हा बाई. मग ती हा पाय तुपलाच आहे ना. पहा तिनं आवाज ओळखला बरोबर. हं, हं. आणि ती मूर्त नेली तिनं आपली पहिली मूर्त नेली ना तिच्या आजीला काय म्हणती, हं. सांग घातली स्वामी समर्थाला अंघोळ कमी घालू सांग. हं, हं. अशी म्हणती. घातली का स्वामी समर्थाला अंघोळ कमी घालू सांग अशी म्हणती. ती आजी सांगताय मी. मी आणलं बाई अंघोळ करायची, पूजा करायची, स्वामीला म्हणायचं चला माझ्यासोबत त्या. तुम्हीच म्हटले मायबाप आहात. मला मायबाप नाही आता म्हणायचं म्हणलं. मग ती हो ना मला मूर्त देईन मग मी म्हणता येईल म्हणे मला. आणि मी ठेवा बिकार जाईल अशी म्हणते. पोरगी फक्त आता दुसरीत गेली आता ताई. हां हां. अरे आता वा. दुसरीत गेली. हो, आता दुसरीत गेली पोरगी. हां हां. पण इथली हुशार आहे. स्वामी सारामूर्ती तिची माय स्वामी सारामूर्ती ते वाटते. तिने तो उघडता पोरगी खडाखड वाचू लागली. मी आलो ती तुझ्यापासून ती जास्त वाचते. हा ती लय हुशार आहे, लय शहाणी मी. अरे वा. हा, ती पहिल्या घरी राहते, पण इकडं दुसऱ्या घरी गेलं आणि तिला तर तिला आणत नव्हते काय नव्हते. पण तिच्या सासऱ्याचं आणि ती हिच्या नावड्यात समजा पोरगी गेली ना दुसऱ्या ठिकाणी. हां. त्याची दोघांची जब्बर भांडणं लगे अरे करता वा. कुर्ती झाल्या. हां हां. पण स्वामीने म्हणलं बापा देवा म्हणलं ती लेकरू म्हणलं पोटचं तिचा जीव खांडतो आणि त्या पोरीचा बी जीव खांडणच. हो ना. त्याच्या एकूण एका गोडावा वाहू द्या म्हणलं. अहो ताई आता एकूण एका फोन लावते, एकूण एकाच्या घरी जातेत येतेत. हां. फक्त पोरीला नेत नाही फक्त, नाही तर बाकी शे जातो जावाई बी जातो आपला. आणि ते युवाई बी तिथं त्याच्या इथं येतेत. पोरगी तिथं 4-4, 8-8 दिवस येऊन राहती. हां हां. तिला अनुभव आहे ताई. स्वामीचा अनुभव चेहरात येत आहे. काय सांगू तुम्हाला स्वामीचा अनुभव कुठून सांगू मला काहीच समजत नाही ताई. अरे वा. लयच अनुभव आहे. ताई. लयच अनुभव. हो ना हो ना. स्वामींच्या सेवेत असे अनुभव येतात ना की आता आता तुम्ही. मी अनुभव ऐकला ताई एक आता हां त्या ताईनं काय होम केला बा. हां. तुमचाच अनुभव होता तो. होम करायला पैसे घेत होता ते माणूस कोणता. हां हां हां. बरोबर आहे. एका दिवसात 5 लाख रुपये कमाव जाय. 5-5, 5.5 हजार रुपये कमाव जाय हो हो आपले एका या होमाचे. हो हो हो. आणि एक अनुभव ते ऐकला कोणता 30,550 रुपये दिले हो हो एका स्वामी सेवक म्हणजे सेवा करतो म्हणे मी असं करून तसं करून आम्हाला फरक पडन तसा फरक पडन. हो हो. किंवा अनुभव ऐकला म्हणजे अनुभव म्हटले ऐकणं चालूच राहते तुमचे काही लगे.
मी हो ना. काम बी करत असले वावरात ना, लावून देते खिशात मोबाईल ठेवते आणि आपलं चालू. हम्म. आणि ताई काय सांगू तुम्हाला, काय पहिला आपला इथला सासरवास होता, मला लय आत्ती सासरवास होता लगे. बाप. म्हणजे पहिला जर सासरवास काढत मला आता द्या नाही, मी स्वामीची सेवा पहिल्यापासून जर केली असती म्हणलं असं झालं असतं का. हा. आता मला ताई कुठली भीती राहिली नाही, कुठं मनात भीती नाही. मी काय करते आता, या सराव महिन्या लागल्यापासून हा. महादेवाला जाते. तिथून आले की 11 माळी जप करते. सकाळी 5 वाजता जाते महादेवाला. अरे तिथून वा. आले 11 माळी जप करते. 3 वेळा तारक मंत्राचं पठण करते. आणि संध्याकाळी 11 वेळा तारक मंत्राचं पठण करते. 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ, 5 मिनिटं जय जय स्वामी समर्थ, अरे आणि वा. ते ओम लक्ष्मी नारायण नमा हो हे करते. हा. खूप छान अशी सेवा सेवा करताय. करते मी. मला काही दुसरं वाचन घेणं वाचणं काहीच नाही ताई. हा. पण आपण गोष्ट बोलली ती गोष्ट झालीच पाहिजे. 2 दिवसांनी का होईना आपल्या मनात इच्छा राहत नाही आपण ती बोललो होतं म्हणून गोष्ट काही. हा. अरे वा. हो असं काही काय सांगू तुम्हाला अनुभव. मग मी काय केलं ताई, पैसे बी पहिल्यानं असं होतं. 10 रुपये घेतले ना, आणि कशाला घेतली 10 रुपये काय लागते, हिला काय आणायचं, तिच्याजवळ पैसे कोणाच्या घरी गेलं साधत समजा, जेवढे मोठे पैसे हिने आज आणायला गेली, मुद्दल आणायला गेली, असं द्यायचं. पण नवऱ्यानं बी मिस्टरनं बी ना असं ताई काय सांगा तुम्हाला का, लगे म्हणजे जीव तोडणं बोलणं आहे जसं बंदा फरक नाही पडा, पण लगे 12 फरक पडा. मग 4 माणूस काय मानते हो तिथलं बरोबर. तिथलं. हो. हो नाही तर असं लगे कशातच सोयीन बोलणं नाही, काहीच नाही असं होतं ताई. आणि कोणत्या गोष्टीला आपण काही म्हणलं ना, हा. काही बी उलटच बोलायचं, ऐकायचं आपले एक शब्द नाही. अजून बी होतं कधी कधी तसं, अजून ते बी ना वावधन येतं कधी कधी, हा. पण लय फरक पडा ताई. बरोबर. हो असा फरक पडेल. आणि पैसा बी काही काय सांगा तुम्हाला, एक पैसा झाला की दुसरा पैसा तयार झालाच ना त्याजवळ. अरे वा. बरं झालं हो तो. प्रत्येक हो स्वामी काय सेवेकऱ्याच्या आयुष्यात कधीच दुःख नसावं ताई. दुःखच नाही ताई, काय सांगू तुम्हाला आता. मग खूप छान. पशुची भीती, नाही तर सासूची भीती, नवऱ्याची भीती, कोणाच्या घरी बसलं बाई काही म्हणा असंच होतं लगे. इतला भीती होती मग आपल्या मनात, मला आता भीतीच राहिली नाही. मी वाटान जाताना आपलं सुरू, मी काय म्हणते स्वामीनं तुमच्यापासून बाजूला जर श्वासापर्यंत श्वास येतो असंच काही. मी ते होम होमाचं आहे ना, मी ते याच्यात गेले केंद्रात गेले. ते केंद्रात स्वामी सेवेकरी पाय ते काय म्हणे, तुम्ही असं करा म्हणे, तुमचा होम करा म्हणे. मला दुसरी सून घेतली ना, तिचा होम करा म्हणे. तिकडे 17 वर्ष लेकरू झालं नाही ताई. अरे वा. आणि तुम्ही होम करा म्हणे, आणि तिचं काय आहे काय नाही समजलं नाही. पण देवाला म्हणलं, स्वामीने म्हणलं बाबा मला काही करायला लावू नका म्हणलं. मग तुम्ही काहीच करायला लावू नका. म्हटले मिस्टर येऊ देता नाही म्हणलं, आणि पैसे लागू देऊ नका. मग लेकरू होऊन जाऊ द्या म्हणलं, आनंद होऊ द्या म्हणलं. आता 12 महिन्यात लेकरू झालं, पोरगी जाईल. हो तिकडे 17 वर्ष लेकरू झालं नाही ताई. मला भीती होती की बाई लेकरू नाही झालं तर काय सांगून सांभाळून फायदा आहे. तिकडे नाही झालं, तिकडे नवरा मरून गेला आणि इकडे समजा त्याला आपल्याला एकच लेकरू. आता आजच्याच रात्री माणसाला की बाई आपल्याला लेकरू झालं पाहिजे. हो की बरोबर. हा मग असं स्वामी ते स्वामीनं ऐकायचं. पण ती गोष्ट आपण जर म्हणलं असं स्वामी व्हावं द्या ना, ते 2-3 दिवसातले बरोबर ते कानावर पडतं. मग आपल्याला वाटतं बाई आपण बोललो होतो काय असं असंच केलं. असं खेळ काही कामाचं नाही. पहिल्यानंतर कुठल्या गोष्टीचं काय असेल. ती पहिली पोरगी होती आपली, समजा पहिली नाते त्यांना पहिल्या घरी त्या आजीकडं. मग आपण त्या लेकरासाठी फोन लावला होता. मिस्टरांना काय म्हणायचं, काय फोन लावायचा काय बोला, तिथला टाइम काय बोलायचं. आता जर अर्धा घंटा जर बोलले तर काहीच म्हणत नाही काही. अरे वा. बरं झालं. हो नाही तर पहिल्या काय बोलते ते बोला, तिथला टाइम नसते बोलत, असं नसते कळत. आता काय राहिलं आपलं त्याचं आपलं नाही होती बाबा त्याचं आपलं नाही राहिलं. पण आता त्याचं एक लेकरू होतं ते निघून गेलं. आपल्याला बी आता आपलं लेकरू तिथं लसणाची कांडी राहिली म्हणून आपला जीव तुटतो त्या लेकरासाठी. बरोबर. त्यानं काय केलं, ते पोरगं मेलं, त्याचं एक पोरगं होतं ते मरून गेलं. आता त्यानं ऍक्सिडेंट झाला. त्याला वाटत होतं का असं त्याच्या जीवनातलं दुःख त्याला दुःख झालं. आपलं तरी दुःख आपण पोरगी आपली आणली, आपल्या पोरी नवरा करून गेला, आपल्या पोरी दुःख पोरगं झालं. आपल्याला हसू झालं पण त्याला रडूच आहे ना. हो ना. मग ते आता लेकराला पाहते, लेकराला जीव लावते, लेकराला ट्युशन लावते, लेकराला शाळेत नेऊन घालते, लेकराचं आवडते. किती त्याच्या भोवती किती ताण आहे ताई, खरं सांगा तुम्ही. हो ना. पण असे जाणणारे कमी. पहिल्यानं बी लोक काय म्हणतात, मला काय करायचं त्याच्याकडून पैसे घ्यायचे. आणि माझ्या पैसे द्यायचे आपल्याला, पण आपल्याला इतके पैसे घेऊन काय करायचं. त्याला दुःख झालं ना आपल्याला दुःख झालं, पण त्याला दुःख झालं त्याचं लय मोठं दुःख होईल त्याला.
हो हो त्याचं बरोबर. दुःख भरून निघत नाही, आपलं तरी दुःख भरून निघत पण त्याचं दुःख भरून निघत नाही. हो ना. आणि असे जाणणारे लोक लय कमी आहेत ताई, काय सांगा. हो हो हो. हो, असे लावून द्यायचे लोक आम्हाला लय लगे. हो ना. आणि असं करा तुम्ही. स्वामी सेवेमध्ये अशी चांगलीच लोक भेटतात ताई. हो, चांगलेच लोक. कसे तर ताई चांगले तुझं ताई आता एक अनुभव सांगते मी. हे हं. पहा, आम्ही यायला म्हणलं यायचं याच्या पायातला जीव गेलता ना, मग यायला केला राहिला मी आता इंजेक्शन घ्यायला. हां. म्हणलं स्वामी घरी येऊन सांगितलं, स्वामी तुम्ही आमच्या संगत आला, हं. आम्हाला गाड्या बरोबर लागू द्या आणि आम्हाला जाऊन वापस येऊ द्या. हं. गेलो इथून ताई, इथून उशीर झाला गाडीला. हां. गेलो शेगाव गाडी धरली. उशीर झाला म्हणजे थोड्या वेळ गाडी उठली आमची. हां. शेगावातून तिथं तेलाला गाडी एक लागली पण ती मरणाची भरली. हां. मग दर्शक थांबलो खाली. मग ते आली गाडी बसलो गाडी. हां. मग गेलो तिथं गेलो इंजेक्शन घेतलं. त्यानं इंजेक्शन घेतला. 2-3 एक म्हणजे उतरलो तिथं. मग लगेच एक ऑटोवाला गेला. ऑटोवाला 50 रुपये द्या. दिले 50 रुपये. हां. म्हणे आता म्हणलं बापा इथं 2-3 दवाखाने म्हणते, पण मग ते जिओ दवाखाना चांगला. हो म्हणे ताई, मी चांगल्या दवाखान्यात तुम्हाला आम्हाला काय करायचं म्हणे. मला एकाच्या नावाखाली 2 दवाखाने दुसरे चालते म्हणलं. हां. हां. खोटं आहे म्हणलं त्याच्यात, ते म्हणजे खोटं होतं त्याच्यात. मग नाही म्हणता ताई तुम्हाला चांगल्या दवाखान्यात नेतो म्हणे. हां. मी तिथं दवाखाना केला, 3 इंजेक्शन घेतले. फरक चांगला पडला ताई राहिलं. बरं झालं. हा, फरक चांगला पडला. मग स्वामीचंच सारं. हो ना. स्वामी तुम्ही पहा, स्वामी तुम्ही चाला, स्वामी तुम्ही दवाखाना दाखवा, हो ना. स्वामी तुमची कृपा. माझा स्वामीवरच विश्वास आहे जास्त, पण मिस्टरचा नाही विश्वास ताई, अजिबात विश्वास नाही. म्हणजे असे देवाने काही झालं असंच लय झालं असं काही झालं असं लय झालं असं असंच बोलते ते. पण मी म्हणते नाही स्वामीचीच कृपा आहे आपल्यावर. स्वामीमुळे तुम्हाला बरं लागलं. हो म्हणजे ना. अर्धा फरक घरीच पडला होता, पण तिकडे जास्त फरक पडला. हां. 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 असं अहो तिथं तारक मंत्रात पाणी, पुन्हा उद्दी लावायची. एक अनुभव ते ऐकला मी काही की ते बाईनं ताप आलती, उद्दी लावली हो हो कपाळाला. हो हो हो. हा. त्या आणि मुलाला पण लगे छान फरक पडला. दुसऱ्या मुलांना दवाखान्यात ICU पर्यंत नेलं, पण त्या मुलाला काहीच झालं नाही. फक्त हा, ते विभूती लावली ऐकलं. की चांगला झाला तो. हा, ते बाईला बी फरक पडा ना. तुला ताप आली ती म्हणे त्याला दवाखान्यात मिस्टर म्हणे त्याला दवाखान्यात येणे. स्वामी आहे आपले डॉक्टर आणि आपल्याला काही दवाखान्यात जायचंय. हं. हं. ते बी अनुभव ऐकला. म्हणजे चालूच राहत मग आपला अनुभव ऐकणं. हां. एक झाला की एक झाला की लगेच किती का अनुभव आहे ताई तुमचे, बाप. हो हो. अहो तुमचा माझे नाही नंबर येतो ताई. ना, हां. हां. तुमचा नंबर येतो ना, तर तुमचा नंबर मग मला लिहून घेता येतो, हे करता येतो. हो. फिट करेल आता समजा. हां. हां. म्हणजे मग दुसरे नंबर नाही राहत. हो ना. अनुभव हो. माझे नाही ताई. आपल्या स्वामींनी दिलेले आपल्या भक्तांना अनुभव आहे ते. हो, आपल्या स्वामीने दिलेले ताई. हो ना. स्वामी आयुष्यात आले तर माझं चांगलंच होत चालतं ताई. काही बी कशाची कुठली गोष्ट मनातली चांगली. रसवंती टाकायची आम्हाला किती दिवसाची रसवंती टाका. आदिवासी रसवंती टाकली. स्वामी म्हणलं तुम्ही ते रसवंती टाकायची म्हणलं ही वाहू द्या ना. हां. टाकली रसवंती. हो बरं रसवंती झालं. चालना स्वामी. हो, स्वामी रसवंती चालना रसवंती. हां. नाही स्वामी मी तारक मंत्राचं पठण करू लागले आणि तिथं पाणी शिंपडू लागले. हं. रसवंती चांगली चालू लागली. ताई बरं. आमची अशी रसवंती आता अशा गाड्या उभ्या राहत्या लय. बरं आणि झालं. मरणाची रसवंती. मला पहिलीच पैशाची अडचण नव्हती ना, आता आणखीनच अडचण नाही. पहिल्यांदा फक्त भांडणं ज्यादा होती. हां. लय भांडणं होती. आता कळवं नाही घरात, कळवं कमी झाला नाही. पहिल्यांदा विकून भांडणं तिकून भांडणं. ते सासून भांडायचं, नवऱ्यानं भांडायचं, सारे भांडणंच होते फक्त. हां. 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 दुसरं बरं. काही कळवच होता सारा मरणाचा. कळवं लय कमी झाला लगेच आहे. बरं झालं. स्वामी काहीच घरात नाही आले सेवा. आपल्या. दुसरं काहीच नाही आपलं, फक्त सेवा करणे. दुसरं काहीच नाही. हो ना. तुम्हाला सांगते कुठं बाबावर आपला विश्वास नाही, कुठं बुवावर विश्वास नाही, कुठं बामणावर विश्वास नाही, कशावर विश्वास नाही आपला. हो ना. हो ना. तेच चांगलं ताई. काय करायचंय दुसऱ्या बाबा आणि बुवाकडे जाऊन पैसे लुटायचं काम काहीच चालू. फायदा नाही ताई. आपल्या स्वामी सांगते काहीच लागत नाही आपल्याला. फक्त सेवा करा तुम्ही. हो ना. आणि सेवा करा आणि शर्त दाखवा. हो ना. आणि दुसरं काही करायचं ना, याला पैसे घालायचे तिकडे पैसे घालायचे. हो. प्रत्येक गोष्ट ताई मग कशाला स्वामी शिवाय होतच नाही. पुढे गावाला जाताना स्वामी आपल्या संगत आला, पुढे जाताना स्वामी आपल्या संगत आला. हो हो. तुम्ही आहे म्हणून मी आहे. तुम्ही असल्यापासून तुम्ही लागल्यापासूनच मी मार्गात माणूसच बनवलं स्वामी. मला काय सांगू तुम्हाला. हां. 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 नाही बरं. तर मी तर डोक्यातून ताई लई मी टेन्शन मध्ये राहता डिप्रेशन मध्ये मरणाची. कधी मरण मरणाचा विचार होता म्हटलं डोक्यात. हां. 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 दुसरा काहीच विचार नव्हता. बापरे. हो, असं होतं ताई, काय सांगू. पण बरं झालं स्वामी लगेच स्वामी आयुष्यात आले. आणि एक गोष्ट सांगते ताई, मिस्टर खेळतेत ना, हां. हां. पण मग स्वामीजवळ पैसे होते पहा आम्ही. हां. आणि मग स्वामीजवळ पैसे कधीच स्वामीजवळ पैशाला हात लावत नाही स्वामी. किती ताई कलाकार आहे, कला आहे पहा ना. हां. हां. कधी पैसे ठेवायचे स्वामीजवळ, पण कधीच असे पैसे नेणार नाही तिथले, काहीच नाही लगेच.
तर ते एरिले कुठले पैसे पहिल्यांदा कुठं पैसे असले हा. गेलं गेलं गेलंच होतं सारं काही. अरे वा. पाचशातलं बी गेलंच होतं. आपल्याला इथला फरक पडा आणि पाहिलं ना हा इथं पैसे इथं असं आहे इथं लय पैसे असंच होतं. हा हा पण हा इथं आशी रे तुम्ही इथं पैसे दिले या जण बस तेच घरी येऊन म्हणायचं काही. हा 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 तो पैसे आहे ना आहे एक जण सांगितलं मला एक जणांना मी म्हणजे आणा कोणा सांगितलं तुम्हाला आता म्हणते पण लय कमी राहिले. हम्म. आता बरं झालं स्वामींनी तुमच्या अडचणी सर्व दूर केल्या ना, हेच बरं झालं आपलं ताई. हो बाई ताई खरंच बरं केलं. हं. आणि आता ती पोरगी व्हायला आणि त्या पोरीचंच म्हणले मी पाया पडा आणि म्हणलं हा. आता ती आली एखाद्या बारी जरशी मोठी झाली तेव्हा घेऊन जाईन पाया पडा तिथं हो अक्कलकोट. हो हो, जावा घेऊन आणि तिला पण सांगा नामस्मरण करायला बाळाला. हो ना मग ती स्वामीन काहीतरी येत असेल ना ताई. हो ना. स्वामीनं सांगितलं स्वामीला सेवा करायला तिला बुद्धी द्या म्हणलं स्वामीची सेवा करायची. हो 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 आणि मी बरोबर. माझा पोरगा पाहिजे पण स्वामीने पोरगी दिली मग पोरगी तरी काही फायद्याचीच असेल ताई. हो ना हो. स्वामींनी पोरगी असेल दिलेली फायद्याची कोणतीच वस्तू काय नाही काय त्याचा फायदाच असतो. काहीतरी स्वामी फायद्याचं असेल ती आपली सेवा करण नाही तर आपलं काही होईल हो म्हणून ती स्वामीने पोरगी दिली असेल. हो ना हो. अशी पोरगी छान आहे ताई काय सांगा तुम्हाला. आणि अशी हे लगे नाव बी तिचं स्वामीने ठेवलं ताई. अरे वा, छान नाव ठेव. स्वामीने नाव ठेवलं. आणि मी म्हणाल ते पोरगं जर झालं समर्थ नाव ठेवणार होतं. हा हा पोरगी झाली तर स्वामीने नाव ठेवलं. हा हा. अरे वा, छान नाव सून बी जर ठेवलं. सून मग आपली चढेल ताई. सून चढेल पण स्वामीने म्हणलं बाबा हे चढेल कशाला आणलं तुम्ही म्हणलं आम्ही गरीब माणसं. पण स्वामीने म्हणलं तुम्हीच तिला बुद्धी द्या की चांगलं व्हायची जर शांत व्हायची शांत राहायची बस एवढं द्या दुसरं काय नको आपले काय करायचं. पण दुसरी कशाचीच अडचण नाही ताई फक्त ती एवढीच गोष्ट आहे. मग स्वामीला काहीतरी त्याचं असं की आता जसं हे बी पाहिजेच ना लगेच भिल्ल माणसं असले की त्याने बी जमत नाही खेळ. हो ना. मागं मी तुम्हाला फोन लावला तुम्ही फोनच नाही उचलला म्हटलं मी आज लावला होता मागं मी उचलला नाही म्हणलं बाई. हो, नाही उचलला. मी आता पण नव्हते फोन तुमचा उचलणार, पण आता तुमचा सारखाच फोन यायला लागला त्याच्यामुळे उचलावा लागला मला. काही तब्येत बरी नाही का? नाही, तब्येतीचा प्रॉब्लेम नाही. माझ्या सासूचा पॅरालाइज झालाय. त्यांना हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टरने सांगितलंय खूपच सिरियस म्हणजे आहे, काय खरं नाही त्यांचं. 1 तासाची गॅरंटी दिली. त्याच्यामुळे मी कोणाचाच फोन उचलला नव्हता. पण आता तुम्ही सारखा फोन करताय. असं म्हणलं काहीतरी अडचण येत आहे यायला. नाही, त्यांचं वय पण खूप झालेलं आहे आणि म्हणजे माझ्या अगोदरच्या जावा वगैरे आहेत ना मोठ्या, हा वय झालेलं आहे हो त्यांचं. त्याच्यामुळे डॉक्टर म्हटले की नाही शरीर रिस्पॉन्स देत नाही, काय खरं नाही. म्हणून मी आज कोणाचाच फोन उचलला नाही. पण आता तुम्ही सारखाच फोन करताय म्हटल्यानंतर मी खरं तुम्हाला सांगणारच होते की तुम्ही हे करा, नंतर फोन करा. पण आता तुम्ही म्हणला अनुभव सांगायचा आहे म्हटल्यावर म्हणलं पटकन होऊन जाईल. चला जाऊ दे. मी पण अशीच घरात आहे बसलेली. माझा पण टेन्शन घेण्यापेक्षा म्हटलं तेवढंच वेळ पण जाईल. हो ना. चालेल. काही काही जाऊ द्या हे ना हे झालं समजा दूध वय वहिले तर जाऊ द्या चांगलं झालं समजा चांगलं होईल. का आहेच की अहो, शरीर रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यानंतर आपलं काय सेवेचं वेगळं पडेल, पण त्या व्यक्तीला पण किती सहन करावं लागतं. हो ते सहन करावं लागतं काही लय अवघड आहे. हो, आणि पॅरालाइज झालाय म्हटल्यानंतर पूर्ण अंग अर्ध तर उचलतच नाही, बोलता येत नाही, आवाज येत नाही, काय नाही. आणि ताई तसे लोक तसं मरण बी नसतं येत. अहो म्हणजे काय झालं होतं मागच्या 2-3 दिवसातच तसं झालं होतं. ते मुंबईला आमच्या जावाकडे गेले होते ना मुंबईला, तर तिथंच त्यांना तसं झालं. असं मग तिथून त्यांना मुंबईमध्येच ऍडमिट होतं. पण आज खूपच सिरियस आहेत म्हटल्यानंतर आता वाटतंच की टेन्शन येतच की. हो येतच टेन्शन ताई. हो, असू दे. पण आता मला असं स्वामींची वाटतं इच्छा काय कोणी असेल. स्वामी येत असत कोण आली काही तुझ्या भाव राहत नाही ताई. हो ना हो ना. आणि शेवटी काय आहे, शेवटचा एकदा बुलावा आला की स्वामी पण काय करू शकत नाहीत ना. काही तर काही मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. बोला ना. काही की अनुभव आहे शेअर करते. पण ते दुसरं चॅनल आहे ते मला काही जसं येणं वाचणं नाही. मी लावत असते. तुमचा लागतो नाही ते काहीचा येतो बा अनुभव. ते काय म्हणते की माझे मिस्टर मरणार होते मरायला ते दारात होते जीव गेलता. मग काय ती मूर्त तिकडे नेऊन टाकली विहिरीत नेऊन टाकली पाण्यात नेऊन टाकली मग त्या जीव आला. मग हे खरं आहे का ताई? आता काय माहिती त्यांना कसला अनुभव आला ताई. पण स्वामींची मूर्ती काय गरज आहे फेकून द्यायची सांगा बरं. हा फेकून दिली काय कचऱ्यात टाकली आणि मग स्वामी तिथून तशीच मूर्त काय चेतूनच दिली.
मग ते काड्याच टाकल्या आणि तुमचं काही खरंच नाही असंच नाही तसं नाही. मग लगेच ते हल्लं आणि मग ते फोन आला आणि मग ती मूर्ती उचलून आणली आणि घरात आणून ठेवली असं सांगते बाई. नाही हो नाही, आपले स्वामी तसे नाहीच ताई. आपल्या भक्तांच्या अगोदर आपण एखादी मनापासून हाक जरी मारली ना तरी स्वामी धावून येतात ताई. हा, आता येतेच ना. ऐका ना पण मग ताई, नाही ना. मूर्ती हा. फेकून द्यायची ही काहीही सांगतात लोक. त्यांच्यावर आता तुम्ही सांगा, ज्या दिवशी माझ्या सासूला तसं होणार होतं ना, हं. तर आदल्या दिवशीच मला कसं तरी होत होतं. संध्याकाळी मी भांडी घासत होते त्यावेळेस जेवण झाल्यानंतर, आणि आता संध्याकाळी टिटवी एवढी ओरडत होती घराच्या जवळ येऊन. तिचा कालवा चालला होता. मी यांना म्हणलं, अहो कधीच टिटवी एवढी ओरडत नाही, आज बघा की किती ओरडतीये. तर मी म्हणलं असू दे, तिचं काय आलं असेल कुत्रं वगैरे तिच्या अंड्याजवळ वगैरे, तिचा कालवा हं. चालला असेल. आणि हो का हं. सकाळचं समजलं की म्हणजे पहाटेच असं समजलं की त्यांना पॅरालाइज झालाय, बोलता येत नाही, अंग उचलत नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि त्याच हं. दुसऱ्या दिवशीच बघा मला स्वप्न असं पडलं की म्हणजे आता आपण बघा कसं सांगतो, आलेला व्यक्ती जाणार आहे आपल्या जवळ, तो काय कायमचा राहणार नाही. हा, हा. असं असं मला स्वप्नात एक म्हणजे प्रवचन देणारे बाबा होते आणि ते प्रवचन देत होते. आपले कीर्तनकार कसे असतात का नाही कमरेला बांधून वगैरे, हा, म्हणजे स्वामी झाले ताई. आणि मग ते मला सांगत होते. म्हणजे तिथं असं मला स्वप्न पडलं होतं की मी कीर्तनाला बसले आणि कीर्तनवाले बाबा सांगतायत की जे म्हणजे इथं जे जन्माला येतात ना त्यांना कधी ना कधी जायचंच आहे, कोणीही इथं कायमचं राहणार नाही. असं म्हणजे हं. त्या विषयावरच ते कीर्तन किती वेळ सांगत होते. मी म्हणते कोणाला काय झालं असेल म्हणून या विषयावर कीर्तन सांगतायत. म्हणून मी अशी विचार करते, दुसरा विषयच का घेणार, ना ओवी म्हणा नाहीत ना भजन करत नुसतं याच विषय किती वेळ झालं सांगतायत. आणि तोपर्यंत माझ्या मुलीनेच मला हाक मारली, मी एकदमच जागी झाले. असं. आणि बघा ताई आता ते स्वामीच आले. हो ना, आता दुसराच दिवस आहे बघा. परवा दिवशी स्वप्न पडलं आणि आज तर म्हणजे तसं म्हणजे संपल्यातच जमा आहे. आता नुसतं ऑक्सिजनवरच आहे. मग आता ते प्रोसेस करून आणायचंय का काय करतात काय माहिती. पण डॉक्टरांनी असं. सांगितलंय की तुमचं तुम्ही बघा झालेलं आहे म्हणजे. हं. असं. नाही ना ताई, हे ना स्वामीच आले, तुम्हाला सांगितलं की आलेली जिन्नस एक दिवस जाणारच आहे. कधी न कधी एक दिवस पाळी चुकवणच आहे आपल्याला. आणि याचं टेन्शन घेऊ नका, काही नका, असं सांगितलं स्वामींनी ताई तुम्हाला. हम्म. म्हणजे आणि मग घरात तुम्हाला सांगते, काही बी व्हायचं असलं ना ताई समजतं बरं. हो हो कोणतं बी संकट यायचं असलं की बरोबर कळतंय माणसाला. करमत हो नाही, नाही तर डोळ्यातलं व नाव काही लगेच बरोबर सांगते तिथं काही ना काही. हो, बरोबर आहे की. हो, प्रत्येक बरोबर गोष्ट समजते, हे संकट येणार आहे. पण स्वामीला जाऊन सांगायचं की स्वामी तुम्ही काय करायचं करा बाबा, हे असं आले अहो आणि पण तुम्ही काय. ताई, जेव्हा सासूचं समजलं ना तेव्हापासून मी स्वामींना प्रार्थना करत होते की त्यांना बरं करा, त्यातून तेवढं बाहेर काढा. हो ना. पण ताई त्याचं आयुष्य तिथं लोकांचं असेल ना ताई, हो, त्याच्यामुळं. ते तर आहेच की. मग शेवटी काय आहे, स्वामींची इच्छा, आपलं काहीच नाही ताई. आपलं काय आहे ताई सांगा ना तुम्ही, आपलं काहीच नाही. आपण नुसतं आपले बोलणं हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. करता करविता तेच आहेत, बाकी आपण काहीच मग करू सर्व शकत तेच ते सर्व तेच करते. काय करायचं कसं करायचं ताई. मी इथली सेवा करत होते विठ्ठलाची, विठ्ठलाचे नाही. हरिपाठ, विठ्ठलाचे भजनं. तर येत होतं मला, पण मला इथला अनुभव कधीच आला नाही ताई. काय सांगू तुम्हाला, मला असं स्वामीपासून दूर बी जाऊ वाटत नाही. मी महादेवा सेवा करायला जाते ताई. दुसऱ्या बाईने सांगितलं मला चाल सेवा करायला, तर मी कशी म्हणते नाही काय सेवा करायला, आता आपल्या घरचा दिवस सोडून घरीच करायची सेवा, हो, किती करायची. बरोबर बरोबर ऐकताय. हा. बरोबर आहे हो. घरचा देव सोडून दुसऱ्या देवाच्या पाठीमागे काय दाखवत बस. हा, असं आपल्या मनात लगेच 24 तास सुरूच राहतो. पण मी म्हणलं आता केलीच आहे ना, जाऊ द्या आता एवढा महिना करायची. नाही तर घरच्या देवाची किती करायची सेवा अशी म्हणायची मी. आणि घरची देवा सोडायचं आणि तिकडे जायचं सेवा करायला. असं आपल्या मनात लगेच 24 तास प्रश्न चालू दे. हा, असं असं चालेल येतं ताई. आता. हो केली चालेल. स्वामी समोर. हो, खूप छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. करा शेअर. तर काय ताई लगेच जाऊ देत नव्हते मिस्टर, मी जाऊ दिलं त्या बाईनं बी लगेच काय हे केलं म्हणजे स्वामीचीच लीला ती. हो हो त्याला. चालेल. अहो ते हो. लाडू खायला पण 3 बायका तुम्ही म्हणाला ना आल्या, ते दुसरं कोणीच नव्हतं, आपले स्वामीच होते. नाहीतर हो असं बघताय ती. ना तुम्ही, असं कोण कोणाला डायरेक्ट जाऊन मागतं तेव्हा. हो ताई ते. आणि आपल्या मनातलं सुरू बाई ह्या आल्यात आणि उजूक एक म्हातारा आलं मळकं का पुढं, तिकडे पुढं चाललो आम्ही गाडीकडे. तर हा हा. एक मळकं का म्हातारा आलं म्हणे, म्हणलं द्या लाडू. द्याला मी केलं बी लाडू, म्हणलं जाऊ द्या बरं. खा. असं ते स्वामीच आले हो. म्हणजे. तुम्ही सांगत होता ना की माझा प्रसाद घ्या तुम्ही म्हणून. हो, माझा प्रसाद स्वीकारतात. मी बाया लय सांगतात, असं सांगतात अनुभवात, तसं सांगतात. प्रसाद स्वीकारला, असं झालं तसं झालं. मग पाहणं ते बी
स्वामी हं. हो हो सर्व म्हणजे तुम्ही जशी इच्छा होती ना तुमची त्याच पद्धतीने झालं ताई. तर चालेल. त्याच पद्धतीने झालं. मी यायचं बी मला शाश्वत नव्हती ताई. माझा मिस्टर माझा कशाला जायचं, नाही जायचं, नाही जायचं. मी म्हणजे मग जायचं म्हणजे नाही जायचं. मला तरकटी करून काही फायदा नाही. नाही जाऊ ती जाऊ देतच नाही उजू आपण अशी तरकटी केली. म्हणलं जाऊ दे स्वामी आता तुमच्या मनात नसेल तर पहा म्हणे. हो. दुसऱ्या दिवशी म्हणलं जाऊ का हो? तर ते म्हणलं जायचंच का तुला, कशाला जाती. म्हणलं जमतं का रे आता जमवा म्हणलं. हा. स्वामीची इच्छा आहे. लगेच स्वामी पुढे गेले आणि स्वामीचे आभार मानले. हा. म्हणलं कोणती गोष्ट ताई लगे आतून जर म्हणलं ही मला असं व्हावं दे ताई, स्वामी लगे होऊ दे तर मग उजू जातो स्वामी पुढे आभार मानायचे. असं म्हटलं काम आहे ताई, काय सांगा तुम्हाला. हो ना. मग लगेच सुरूच राहते म्हटले रोजचे अनुभव, पण ते ध्यानात बी राहत नाही आपल्याला लगे. हा. आता या डबल अनुभव असं म्हटलं ध्यानात नाही सध्या लगे अशी गोष्ट आहे. किती गोष्ट. हा हा हा. श्री स्वामी समर्थ. हो चालेल मी पहा अनुभव तुम्ही आता हो हो तुमच्या मागे टेन्शन आहे बरं का. असू दे आता शेवटी काय आहे मी सर्व स्वामींवरच सोडून दिले मी कशाचाच विचार करत नाही पण आपल्याला हा. दुःख होतं ना एवढं तेवढं ताई. दुःख होतच ना ताई, दुःख झाल्याचं आहे का. माझी सासू बी इथली मला त्रास आता ती बिनला रात्री व्यवस्थित आपली सासू म्हणे जाऊ देणार तिला देवाला. हा हा. पहिल्या म्हणजे कुठंच नाही जात ना. आता म्हणजे जाऊ देणार तिला देवाला, जाऊ दे ना. आता हो. भजनाला बी कुठं जात असेल जाऊ दे ना. स्वामीला म्हणलं अहो ताई एक गोष्ट अनुभव सांगते मी तुम्हाला लगे. हा भजनाला जायचं पहा मी म्हटलं बराच नव्हता चालत. हा म्हणलं स्वामी मी आता म्हणलं तुम्ही समद्या देवात आहे म्हणलं, तुम्ही विठ्ठलात आहे, तुम्ही महादेवात आहे, तुम्ही सर्व गोष्टीत आहे. हा. मला भजनं बी येऊ द्या म्हणलं, भजनं म्हणायची आपली इच्छा आहे. अहो ताई अशी भजनं येऊ राहिले मला आता. अरे वा. भजनं बी गळा बी म्हणलं समजायचं वर चालतो गळा मला. हा हा. अरे वा. आणि असे ते सारे म्हणते तुम्ही भजनात नव्हते ते काहीच नव्हतं. काय भजनं बाई नसते भजनं म्हणते असं आहे लग्न असं आहे. मोबाईल मध्ये भजनं लगेच चाल बिन लगेच सरच येऊ राहिले बरोबर असले. हा हा. मग एखादं भजन तुमचं रेकॉर्ड करून मला पाठवा ना मग आपल्या चॅनलवर ताई ताई मला हे नाही करता येत ना. रेकॉर्ड पाठवले जात नाही. रेकॉर्ड रेकॉर्ड करतात नाही, पाठवले जात नाही. कोणाला तरी सांगा. पाठवीन मी कोणाकडून तरी, पण मग रेकॉर्ड कोणाकडून करून घेईन मी. नाही रेकॉर्डचं एकदा बटन दाबलं ना की मग तुम्ही भजन गा आणि मग संपल्यानंतर त्यांना सांगायचं थांबवायचं आणि चालू करायचं कोणतं. आणि कोणाकडून पाहिजे मग ते रेकॉर्ड करायचं कोणाकडून पाहून लावून घेते. हा मग रेकॉर्ड करीन आणि मग रेकॉर्ड करायचं तुम्हाला बटन पाठवून असतं ना मोबाईल मध्ये असतं ऍप हे असतं त्याच्यात सिस्टीम असते रेकॉर्ड करायची त्याच्यामध्ये जाऊन आपलं रेकॉर्डचं बटन दाबलं की होतं रेकॉर्डिंग. अहो ना पण मग मी आता कोणाकडून ते शिकेल माणसाकडून करून घेईन. बरं बरं. आणि मग त्या तुम्हाला पाठवीन. बरं बरं चालेल. हा. श्री चालेल. स्वामी समर्थ. हो हो. श्री स्वामी समर्थ. हं.